हॅलो नमस्कार फ्रेंड्स. काल आपण एक व्हिडिओ बनवला होता की इन्फानाइट बीकन यांनी त्यांचं जे IF ग्लोबल हे जे प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती अपडेशन दिलं होतं की अगोदरच दिलं होतं 18 जुलैपासनं गुंतवणूकदारांचे पैसे देण्यास सुरुवात होणार आहे आणि त्या पद्धतीने एक पाऊल त्यांनी उचलले असं दिसतंय. परंतु आता त्याच्यामध्ये सुद्धा ज्यावेळेस त्यांनी एक लिस्ट जाहीर केली, ती लिस्ट ज्यावेळेस आपण बघितली त्यावेळेस असं वाटलं की त्या लिस्टमध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे पैसे हे त्याच्या वॉलेटवरती किंवा वॉलेटवरती आलेले आहेत. परंतु ते तसं नसून की ते म्हणजे त्या व्यक्तींची नावं आहेत की ज्यांचे पैसे कंपनी देणार आहेत. पहिली गोष्ट तर पहिले तर ते 10,000 रुपये असणाऱ्या व्यक्तींचे नावं आहेत ज्यांची अमाऊंट फक्त 10,000 रुपये आहे मुद्दल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की तुम्ही अगोदर तो NOC फॉर्म आहे तो NOC फॉर्म भरून द्या. त्याच्यावरती तुम्ही सेल्फी किंवा तुमचे फोटो हे IF ग्लोबल या म्हणजे तुमचं जे अकाउंट आहे त्याच्यामध्ये अपडेट करा आणि त्यानंतर कंपनी पैसे देणार असं त्यांचं आहे. तर आता ह्या गोष्टीचा दोन्ही बाजूंनी आपण विचार करू, गुंतवणूकदाराच्या बाजूने सुद्धा आणि कंपनीच्या बाजूने सुद्धा. म्हणजे कोणाचं काय म्हणणं आहे हे ज्यावेळेस आपल्याला क्लिअर माहिती असतं त्यावेळेस गैरसमज कमी होतात. आणि दुसरी गोष्ट की आता आपले पैसे हे अशा ठिकाणी आहेत की ज्या ठिकाणावरून ते मिळणार आहेत की नाही मिळणार याची शक्यता आपण सांगू शकत नाही किंवा याची शाश्वती देऊ शकत नाही. परंतु जे काही चाललंय त्याचं ॲनालिसिस करून आपलं पुढचं पाऊल काय असायला हवं हे तर मात्र आपण नक्कीच आहे ना त्या ठिकाणी हे करू शकतो. आता दुसरी गोष्ट अशी आहे की NOC फॉर्म भरून द्यायचा आहे. गुंतवणूकदाराच्या जर दृष्टिकोनातून विचार केला तर आपण असा विचार करणार की NOC फॉर्म आपण का भरून द्यायचा, कारण की कुठल्याही गोष्टीचा NOC देणं म्हणजे आपल्याला समोरच्या गोष्टीवरती काही तक्रार नाही आणि ते सांगतील त्या पद्धतीनं आम्ही स्वीकारण्यासाठी तयार आहोत. म्हणजे कंपनी जर बाय हँड पैसे देणार असेल, USD मध्ये पैसे देणार असेल, INR मध्ये देणार असेल, प्रॉफिट मायनस करून देणार असेल, रेफरल मायनस करून देणार असेल, आहे ती मुद्दल कमी करून देणार असेल, आज देणार असेल, 10 दिवसांनी देणार असेल, म्हणजे ज्या काही कंपनीच्या पद्धतीने गोष्टी असतील त्याला माझा काही विरोध नाही असा थोडक्यात त्या NOC फॉर्मचा जो आहे ना तो अर्थ आहे. हा गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून. आता कंपनी याच्यावरती काय म्हणते की NOC फॉर्म आधी घेण्याचं कारण हे आहे कारण पैसे जे आहेत ते USDT फॉर्ममध्ये भेटणार आहेत आणि USDT मध्ये जर ते पैसे भेटले तर आपल्याला बायनान्स अकाउंट उघडून त्याची KYC करून ते पैसे INR मध्ये कन्वर्ट करायचे, त्याचे चार्जेस द्यायचे आणि त्याच्यामध्ये पण अशा बरेच फेक अकाउंट आहेत, फेक लिंक्स आहेत, फेक ॲप्लिकेशन आहेत किंवा फेक लोक आहेत की जे आपल्याला म्हणतील की तुमची USDT आम्हाला द्या, आम्ही तुम्हाला कॅश देतो, आम्ही तुम्हाला ऑनलाईन पैसे पाठवतो आणि ते सुद्धा असे रफूचक्कर होऊ शकतात. म्हणून कंपनीच्या दृष्टिकोनातून NOC याच्यासाठी की आम्ही जर तुम्हाला पैसे USDT मध्ये दिले तर त्याच्यानंतर त्या पैशाचं काय झालं त्याला कंपनी जबाबदार असणार नाही. तर ह्या पद्धतीचं आहे. आता याच्यामध्ये कसं आहे की आता गुंतवणूकदार सुद्धा ट्रॅपमध्ये फसला आहे आणि कंपनीनं त्याची सेफ साईड बघितली आहे. कारण कंपनीला असं वाटतं आहे की आज जर आपण यांना पैसे म्हणजे दिले आणि आता लोक चिडलेली आहेत, त्यांनी केस करू नये किंवा पुढे जाऊन गुंतवणूकदारांना बोलू नये की तुम्ही पैसे तर म्हणजे असंही होऊ शकतं ना की कंपनीने पैसे दिलेत, USDT फॉर्ममध्ये पैसे दिलेत, परंतु जो काही क्लायंट आहे त्याच्याकडून ते व्यवस्थित INR मध्ये कन्वर्ट झाले नाही किंवा ते दुसऱ्याच अकाउंटला गेले किंवा दुसऱ्याच कुणाच्या तरी अकाउंटला गेले, ज्याच्या अकाउंटला USDT ॲड्रेस दिला होता तो त्याने ह्याला दिले नाही, अशाही गोष्टी घडू शकतात. म्हणून कंपनीने त्यांच्या सेफ साईडसाठी सांगितलं आहे की तुम्ही NOC फॉर्म भरा आणि आपल्या म्हणजे गुंतवणूकदाराला किंवा जे काही क्लायंट्स आहेत त्यांना असं वाटतं की NOC फॉर्म आपण जर दिला तर त्यानंतर ते पैसे देतील का नाही याचा काही भरोसा आहे. म्हणजे ह्या पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून
मला तुम्हाला एकच म्हणजे आपण कितीही बोललो तरी याच्यावर ठोस असा निष्कर्ष सध्या तरी काढता येत नाही आहे. आता सध्या असंच आहे की असंही होऊ शकतं ना की आत्मविश्वास किंवा विश्वास संपादन करण्यासाठी कंपनी आता 10,000 वाल्यांचे NOC घेऊन त्यांचे पैसे देईल आणि त्यानंतर देणार नाही, असंही होऊ शकतं. किंवा कंपनीने आता एक पाऊल उचललं आहे म्हटल्यावरती सगळ्यांचेच पैसे देईल, असंही होऊ शकतं. म्हणजे अजूनही गोष्टी तयात मयातच आहे. जोपर्यंत लोकांच्या अकाउंटला पैसे येत नाही तोपर्यंत याच्यामध्ये काही शाश्वती नाही आहे. तर एवढंच आहे की मी कंपनीच्याही पक्षात नाही आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.